आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी, हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यात पाणी दिसल्यावर या सरकारला झोप तरी कशी लागते? सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री काम करताना दिसतात, राज्यात वन मॅन शो सुरू आहे, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, धस महायुतीत खडा टाकण्याचं काम करतायत, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। सूरज चव्हाण माझ्यावर बोलतो, बालवाडीतल्या माणसानं माझ्यावर बोलू नये, आमदार सुरेश धस यांचा निशाणा। अमोल मिटकरी, गुणरत्न सदावर्ते यांनाही इशारा। महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश कसे बोलतात तर अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही, अमोल मिटकरींचा धस यांना इशारा। मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांची कारवाई। साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी। तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीत जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य। साई प्रसादालयातील मोफत भोजन सुरूच राहणार, मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट, शिर्डीत भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर पण त्यांच्या अवमानाचाही हेतू नव्हता, विखे पाटील यांचे सारवासारव। तर या वक्तव्यानं कुठल्याही साई भक्ताला हिणवण्याचं कारण नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम, मराठी भाषेत प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतो असं म्हणत पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी होण्याबद्दलचा पुनरुच्चार।